लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागाचे काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मानुनीला खरं तर नंदिनीच्या अपघाताचं सत्य कळलेलं असतं, त्यामुळे नंदिनीला इथे फार वाईट वाटत असतं. ती म्हणत असती कधीही न खोटं बोलणारी नंदिनी आता काव्याशी आणि त्याचबरोबर घरच्यांशी खोटं बोलते, त्यांच्यापासून एवढं मोठं सत्य लपवते. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो सत्य सांगणं सोपं आहे, पण ते लपवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे नंदिनी. असं म्हटल्यानंतर नंदिनी मला सुद्धा जीवा हे कळतंय, पण मात्र ह्या खोट्याचा मला फार त्रास होतोय. आता एकदा काय काव्याची डिलिव्हरी आणि तिची एक्झाम झाली ना, मी स्वतः सगळ्यांसमोर जाऊन हे सत्य सांगेल आणि डोकं ठेवून त्यांच्या पाया पडून मी माफी मागेल आणि नाकसुद्धा रगडायला मागे पुढे पाहायची नाही जीवा, मी असा तुम्हाला शब्द देते. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो तू एकटी नाही, मी सुद्धा तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नको. एकदा काय सर्व गोष्टी चांगल्या झाल्या की आपण सगळं सत्य घरच्यांना दोघं मिळून सांगूया, असंही ते जीवा नंदिनीला म्हणत असतो. दुसऱ्या बाजूला एक फंक्शन काहीतरी घरी आहे असं दाखवलेलं आहे. इकडे आर्या आणि जीवा एकमेकांना काहीतरी खाऊ घालत असतात, एकमेकात अगदी गुंतलेले असतात. हे सगळं काही इकडनं पार्थने पाहिलं. पार्थला मात्र आता हे सगळं काही पाहून संशय आलेला असतो. पार्थ म्हणत असतो की हा जीवा आर्याला काय एवढं जवळ करतोय, तिच्या प्रेमात वगैरे पडलाय काय, असा प्रश्न पार्थला पडलेला असतो. तो मात्र त्यांच्याकडे पाहतच असतो. इकडे जीवा आणि आर्या त्यांच्या बेडरूममध्ये कुणालाही न दिसावं असं तिथून निष्ठत असतात, जणू लपून छपून जात आहेत असा सगळा प्रकार सुरू असतो. इकडे पार्थ पाहतच असतो. पार्थ अक्षरशः त्यांच्या मागे जातो आणि बेडरूमचा दरवाजा उघडून पाहतो तर काय, त्याच्यापुढे असं काहीतरी सत्य असतं. ते पाहून त्याला धक्का बसलेला असतो. नेमकं आता पार्थने काय पाहितलं असेल, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.